वेलकम यूट्यूब फॅमिली. तर मित्रांनो, नमस्कार आपणा सर्वांना. मित्रांनो, आज आपण एका नवीन वनस्पतीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर कारण का की आजच्या आपल्या या धावपळीच्या जीवनामध्ये जेव्हा आपण जीवन जगत असतो आणि जीवन जगत असताना आपलं मन कुठेतरी भरकटतं, काहीतरी मनात नेहमी टेन्शन चालू असतं. मन शांत ठेवणं आपल्याला खूपच अवघड जात असतं. पण कधी सांगू का, एखादं छोटंसं झाड, एखादं पांढरं फूल आपल्याला न कळत एकदम शांत करून जातं. आणि आज आपण अशाच एका खास वनस्पतीबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत बरं का मित्रांनो. ती वनस्पती म्हणजे जिची पाने नागफणीसारखे एकदम टोकदार आणि फुल मात्र अगदी पांढरं निर्मळ आणि शांत. बघा किती सुंदर असं आहे. या झाडाचं नाव काय आहे तर पीस लिली. मराठीत तिला आपण शांत लिली म्हणतो. हे झाड फक्त शोभेसाठी नाही, तर घरात एकदम पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा टिकून राहावी, शुद्ध हवा आणि मानसिक शांतता देणारं असं हे झाड खूपच छान आहे. आणि हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे झाड नेमकी काय आहे, नागफणीसारखं का दिसतं, याचं संपूर्ण काळजी कशी घ्यावी, घरात कुठे ठेवलं तर जास्त फायदेशीर ठरतं याचं आणि वास्तू व पर्यावरणीय महत्त्व काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग सर्व मित्रांनो लक्षपूर्वक ऐका. या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया आपण. पीस लिली म्हणजे काय तर पीस लिली ही एक इंडोर शोभेची वस्तू आहे. ती घरात ठेवायची. याचे शास्त्रीय नाव आहे आणि ती शोभेची वनस्पती आहे. ही वनस्पती शक्यतो प्रामुख्याने दक्षिण अमेरिका आणि उष्णकटिबंधीय जिथे प्रदेश आहे ना, अशा ठिकाणी आपल्याला दिसून येते. आपण आज जर भारतात बघायला गेलं तर घर, ऑफिस, हॉस्पिटल, हॉटेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे झाड आपल्याला बघायला मिळते आणि लावले गेलेले आहे. आणि मित्रांनो, ह्या झाडाची ओळख म्हणजे मोठी हिरवी गुळगुळीत पाने आणि त्यातून उमलणारं शांततेचं प्रतीक पांढरं असं सुंदर फूल नागफणीसारखं. हे फूल इतकं छान सुंदर दिसतं ना, की जसं काही कागद आहे व्हाईट आणि त्यात एक काहीतरी कणीस आहे. हे फूल पाहिलं की मनावरचा ताण एकदमच असं कमी होतो, एकदम मन शांत होतं आणि म्हणूनच याला पीस लिली असे नाव देण्यात आलेलं आहे. आणि हे आपल्या नागफणीसारखं का वाटतं तर खूप लोक विचारतात, हे नागफणीचे झाड आहे का, नागफणी आहे का. आपण काय म्हणतो का हो आहे, परंतु ते नागफणीचं झाड नाही. पीस लिली आणि नागफणी ही दोन वेगळी झाडे आहेत. कारण पीस लिलीचे पाने लांब, टोकदार, सरळ वर वाढणारे असतात, म्हणून लोकांना हे झाड नागफणीसारखं वाटतं. पण नागफणीला काटे असतात आणि पीस लिलीला एकही काटा नसतो. याची पाने मऊ, चकचकीत आणि हाताला गार लागतात. पांढरे फूल, रचना आणि वैशिष्ट्ये. पीस लिलीचं फूल खूप वेगळ्या रचनेचं असतं. जे पांढरं दिसतं ते खरं तर फूल नसून स्पॅथ नावाची पानासारखी रचना असते. आणि त्या स्पॅथच्या आत क्रीम किंवा पिवळसर रंगाचा कंसासारखा दांडा असतो. हा बघा मध्ये कंसासारखा एकदम कडक आहे बरं का मित्रांनो, तो मी स्वतः हात लावून बघितलं, ज्याला स्पॅडिक्स म्हणतो आपण. आणि हे फूल एकदम साधं, निर्मळ आणि फार असं सुंदर देखणं, म्हणजे सर्वात सुंदर असं का म्हणेना. आणि म्हणून हे झाड घरात ठेवलं की घराची शोभा वाढते. हवा शुद्ध करणारी अशी ही वनस्पती आहे. पीस लिलीचा मोठा फायदा म्हणजे हे झाड एकदम हवा शुद्ध करणारं आहे. आणि घरात असणारं धूर, रसायनाची वास आणि काही हानिकारक घटक कमी करण्याची क्षमता या झाडामध्ये आहे. मित्रांनो, किती फायद्याचं, किती महत्त्वाचं झाड आहे. म्हणून बेडरूम, हॉल, ऑफिस
या ठिकाणी हे झाड आपण अतिशय उपयुक्त ठरतं. पिसलेली लाईट थेट कडक ऊन अजिबात नको. सौम्य प्रकाश किंवा खिडकीजवळची जागा या झाडासाठी योग्य ठरते. घरात ठेवण्यासाठी उत्तम जागा हॉल, बेडरूम, ऑफिस, टेबल. फार अंधारात ठेवलं तर फुलं येणं कमी होतं आणि फार छान ऊन दिलं तर पाने पिवळी पडतात. आणि पाणी, माती आणि खत. पिसलेलीची काळजी कशी घ्यायची? खूपच सोपे आहे. आठवड्यातून 2 ते 3 वेळा पाणी टाका. माती कायम ओलसर ठेवा. पाणी साचू देऊ नका खूप. जर पाणी लोंबकळलेले दिसले तर समजा झाड पाणी मागते. महिन्यातून एकदा सेंद्रिय खत किंवा गांडूळ खत दिलं तर झाड छान वाढतंय. आणि वास्तुशास्त्रानुसार याचं महत्त्व सांगायला गेलं तर पिसलेली घरात शांतता, पॉझिटिव्ह ऊर्जा आणि मानसिक स्थैर्य आणते असं मानलं जातं. हे झाड ईशान्य किंवा पूर्व दिशेला ठेवलं तर शुभ मानलं जातं. महत्त्वाची सूचना: हे झाड दिसायला सुंदर असलं तरी लहान मुलांपासून आणि पाळीव प्राण्यांपासून थोडं दूर ठेवावं, कारण याची पाने खाल्ली तर त्रास होऊ शकतो. तर मित्रांनो, नागफणीसारखी पाने आणि पांढरे शांततेचे फूल असलेलं हे पिसलेली झाड हे घर सजवण्यासाठी, हवा शुद्ध ठेवण्यासाठी आणि मनाला शांत देण्यासाठी खूपच उत्तम आहे. असा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. आणि मित्रांनो, आणि घरात ठेवताना लहान मुलांपासून आणि लांब ठेवा, कारण आपल्याला पूर्ण वनस्पतीची प्रत्यक्ष माहिती नसते. आणि आपल्याला हवं असेल तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन वनस्पतींचे व्हिडिओ घेऊन. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. खरंच माझा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण आवडला असेल तर मित्रांनो शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मित्रांनो, हे झाड खरंच आपल्या आयुष्यात एकदम आनंद देणारं वाटतंय. किती सुंदर असं नाजूकसं फूल आहे. आय लव्ह यू फूल. खूपच छान, मला तर खूप आवडलं. मी पहिल्यांदा असं सुंदर फूल पाहिलंय. किती छान आहे, इतकं सुंदर असं फूल आहे हे. किती छान त्याची रचना तरी बघा ना. निसर्गाची किती अप्रतिम कला आहे. म्हणून आपण निसर्ग जपायला हवा, कारण निसर्ग असला तरच आपला श्वास टिकेल. आणि निसर्गाकडून आपण शिकायला पाहिजे की जीवनात आहे त्या परिस्थितीत कसा आनंद घेता येईल. जीवनाचा किती सुंदर आहे, त्याला पाहूनच इतकं आपलं मन फ्रेश होतं. इतकं सुंदर डौलदार त्याचा जो त्याचा मूळ आहे, त्याचा जो कणसाचा आधार आहे, त्या आधार घेऊन त्या आधार आणि त्या कणसाने तो फूल किती एकदम डौलाने, दिमाखाने, आत्मविश्वासाने उभा आहे. किती सुंदर आहे. आणि असंच जीवन आपल्याला, आपण जेही काम आपलं आहे ते आपण विश्वासाने, आपल्या कर्तृत्वाने, आपण सुद्धा आनंदाने काहीतरी निसर्गाकडून शिकायला पाहिजे आणि आनंदाने जीवन जगले पाहिजे, हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते. आणि खूपच पुन्हा या फुलाला एकदम कुरवाळत राहावा असं वाटतं मला. खरंच किती गोड वाटतं. तर मित्रांनो, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.